हॅलो नमस्कार. मी अश्विनी, कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण रेसिपीला सुरू करूया. इथे पाहू शकता मी टोमॅटो, लसूण, वाटाणा, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. या साहित्यावरून तुम्हाला या भाजीचे रेसिपीचे नाव सुचत असेल तर कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल रिकामा वेळ होता, त्याच्यासाठी मी खूप विचार केला की माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी नवीन असा आगळा वेगळा पदार्थ काहीतरी बनवायचा विचार केला. आणि खूप वेळ विचार केल्यानंतर मला एक रेसिपी सुचली. मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचे नाव देखील मी पुढे सांगणार आहे. तर इथे पाहू शकता आपलं तेल देखील मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा मोहरी टाकली आणि मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये जिरे देखील टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकले की मी हळद टाकली आणि हळदीचा कच्चापणा जाईपर्यंत हळद परतून घेतली. लगेच मी 2-3 मिरच्या घेतलेल्या त्या मोडून घेतल्या आणि लगेच टाकून दिल्या. मिरच्या टाकल्या की मी इथे लसूण देखील टाकून घेतला. लसूण टाकला की मी वाटाणा टाकून घेतला आणि टोमॅटोचे जे आपण गोल आकारात काप केलेले होते ते देखील सर्व साईड कडेने तव्याच्या कडेने लावून ठेवलेले आहेत. जसे ठेवलेले आहेत तसेच तुम्ही देखील असे लावू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. ही भाजी कोणाकोणाला जे माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. म्हणजे सर्वात पहिले नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला इथे पहा, तोपर्यंत आपले टोमॅटो मस्त असे परतलेले आहेत आणि दोन्ही साईडनी मी टोमॅटो मस्त परतवून घेणार आहे. इथे पाहू शकता मी हातानेच परतत आहे कारण मला सवय आहे हातानेच असे टाकायची. तुम्ही इथे उलटण्याचा देखील वापर करू शकता. पाहू शकता इथे मी मिरची आणि ते हलवण्यासाठी उलटण्याचा वापर केलेला आहे. इथे पाहू शकता आपले वाटण मस्त आपले टोमॅटो मस्त असे फ्राय होत आहे. तोपर्यंत मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती असे आलटापलटी करून मस्त असे परतवून घ्यायचे आहे. पाहू शकता मी गॅस थोडा मिडियमच ठेवलेला होता कारण हाय गॅस केला असता तर टोमॅटो आपले करपले असते, त्याच्यामुळे मी मिडियमच गॅस ठेवलेला आहे. पाहू शकता इथे मी जसं हलवत आहे तसंच तुम्ही देखील हलवून घ्या. इथे पाहू शकता माझे असे मिश्रण आता मस्त फ्राय झालेले आहेत. आणि या भाजीचे नाव मी सांगणारच आहे. तुम्हाला आतुरता लागली असेल अशी कोणतीही भाजी आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी देखील सांगणार आहे. हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्हाला ओळखता येते की नाही हे देखील सांगा आणि ते मी नंतर तर सांगणारच आहे, पण तुम्ही देखील मला नक्की सांगा या भाजीचे नाव काय आहे. तर इथे पाहू शकता आपला मस्त असं सर्व मिश्रण परतवून झालेले आहे आणि मी इथे एक जुगाड करणार आहे. इथे मी मीठ देखील टाकून घेतलेले आहे. मीठ मी शेवटीच टाकते, पूर्ण भाज्यांना शेवटीच टाकते, त्याच्यामुळे तुम्ही अगोदर टाकले तरी चालेल, मी तर शेवटीच टाकते. इथे पाहू शकता आणि मीठ टाकल्यानंतर देखील असं मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून झालं की इथे आपला टोमॅटो मस्त फ्राय झाले की लगेच ते थोडं थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे. आणि इथे तुम्ही थंड झाले की तुम्ही मिक्सरमधून किंवा खलबत्त्यातून देखील हे वाटण असे बारीक करू शकता. पण माझ्याकडे खलबत्ताही नव्हता आणि मिक्सर होतं पण मिक्सरमध्ये बारीक झाले असते. आणि इथे पाहू शकता मी एक जुगाड बनवलेला आहे आणि जुगाड मी एक तांब्या घेतलेला आहे आणि तांब्यानेच आपलं काम चालू केलेलं आहे. तांब्या घेतला आणि असं सरा असं मस्त असं ठेचून मस्त असा भाजी रेसिपी बनवलेली आहे. आणि या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो ठेचा. कोणाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन रेसिपीज अशाच पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर पाहू शकता आपली रेसिपी आपला ठेचा मस्त असा तयार झालेला आहे. भेटूया पुन्हा. बाय बाय.